नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. अथर्व होण्याची प्रक्रिया आपण पाहतोय. त्यासाठी मोरयाला समजून घेतोय. त्या मोरयाच्या समजून घेतलेल्या स्वरूपाच्या नंतर त्याचं वास्तव सांगितलं. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. हे सगळं जग तुझ्या अधिष्ठानावर प्रत्ययाला येत आहे. या सगळ्या जगाचा आधार तू आहेस आणि तुझं अज्ञान आमच्या ठिकाणी असल्यामुळे, तुझं स्वरूप आम्ही जाणत नसल्यामुळे त्या स्वरूपाच्या ठिकाणी आम्ही भलत्याच गोष्टी पाहतोय. तो भास आहे, त्या भासामध्ये आम्ही जगतोय हे वर्णन केलं. भास दुःखदायक आहे म्हणून भास सोडायचा आहे करत परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासात एक एक टप्पा करत गेलो. त्वं भूमिरापो नलो निलो नभा झालं. त्वं चत्वारि वाक्पदानीचं वर्णन पाहिलं. त्वं गुणत्रयातीतः देहत्रयातीतः कालत्रयातीतःचं वर्णन केलं. त्वं अवस्थात्रयातीतः, या तीनही अवस्थांच्या पलीकडे तुरीय नावाच्या चौथ्या अवस्थेत तू आहेस याचं वर्णन केलं. सकारात्मक भूमिका सांगितली, शून्य नाही सांगितलं. नुसतं अवस्था चौथी आहे तुझी, ती चौथी तुरीय अवस्था त्याचं वर्णन केलं. त्याच्याही मागे जात वर्णन केलं. त्वं मूल आधार स्थितोऽसि नित्यं. तू सगळ्याचं जे मूळ आधार असलेली मूल माया आहे त्या मूल मायेच्या आत स्थित आहेस. मायापती रूपात तू कार्य करतोयस. मायापती रूपात तुझी लीला सुरू आहे. अशा जो तो मायापती तुझं जे स्वरूप, परब्रह्म परमात्मा असं जे तुझं स्वरूप, त्या स्वरूपाचं योगी ध्यान करतात. आणि मग ते सांगताना सांगितलं त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम. हे मोरया योगी तुझं ध्यान करतात. जे तुझं ध्यान करतात ना त्यांना योगी असं म्हणतात. का योगी म्हणतात? कारण योग शब्दामध्ये युज नावाचा संस्कृतचा धातू आहे. जुळणे असा त्याचा अर्थ आहे. भगवंताशी जुळायचं, जमेल त्या मार्गाने, जमेल त्या क्षमतेने. कारण वेगवेगळे मार्ग सांगितलेले असतात. अनेकांना प्रश्न पडतो इतके मार्ग का सांगितले? त्याचं उत्तर आहे नाही, इतके मार्ग नाही, इतक्या प्रवृत्ती आहेत म्हणून मार्ग सांगितले. देवतांची सुद्धा हिशोब समजून घ्या. देवता सुद्धा इतक्या सांगितल्या म्हटलं तर अनेकांना आश्चर्य वाटतं. इतक्या देवतांची काय गरज आहे? त्याचं उत्तर आहे इतक्या देवता नाही, तुम्हाला एकच देवता पकडायची आहे. तुमच्या प्रवृत्तीनुसार तुम्हाला देवता उपलब्ध आहेत शास्त्रामध्ये. भारतीय संस्कृतीचं वैभव आहे लक्षात घ्या. आणि वस्तुस्थिती आहे, आपल्याला त्या देवता आवडतात ना म्हणून आखाड्यात जा. आखाड्यातला देव कोणता? हनुमंत. स्वाभाविक आहे, कारण तो बलदंड आहे. यांना तशीच अपेक्षा असते. देव आपल्यासारखाच आपल्याला आवडतो. त्या हिशोबामध्ये आखाड्यातला देव हनुमंत असतात. महाविद्यालयामध्ये जा, विद्यालयामध्ये जा, देवी सरस्वती असते. कारण रसपूर्णतेचा संबंध आहे, शांततेचा संबंध आहे, स्वच्छतेचा, शुभ्रतेचा संबंध आहे. म्हणून ती पांढरं वस्त्र धारण करून असते. आनंद असला पाहिजे. वीणा वाजवत असते, पुस्तक असते, मोरावर बसलेली असते, इत्यादी वर्णन आपण तिचे पाहतो. सरस्वतीचं वर्णन शाळेशी, महाविद्यालयाशी संबंधित आहे. व्यापारी पेढीवर जा, मा लक्ष्मी असते, कारण तिथे पैशाचा संबंध आहे. डाकूंसारख्या क्रूर लोकांकरता सुद्धा देवता दिली आपल्याकडे, महाकाली. ती तशीच आहे. ती सरळ सरळ मुंडके कापते, रक्तानी स्नान करते, हातामध्ये कापलेलं मुंडकं घेते, गळ्यात त्याचीच माळ घालते, जोराजोरात हातात खड्ग घेऊन नाचत असते. त्यांच्या क्रूरतेला चांगला शब्द वापरायचा, इंग्रजीतला वापरून सांगायचं तर मॅचिंग असलेली देवता असते. देवता सुद्धा आपल्या स्वभावानुसार आपल्याला दिलेले आहेत, उपलब्ध आहेत, सगळं एकत्र. मग या प्रत्येक देवतेला काय काय मागायचं? आत्ता म्हटलं तसं सरस्वतीला ज्ञान मागायचं आहे, हनुमानजींना शक्ती मागायची आहे, लक्ष्मीला पैसा मागायचा आहे. प्रत्येक देवतेचं एक स्वरूप दिलं, एक ठरलेलं शास्त्र दिलं, एक ठरलेला विषय त्यांचा दिला, ते त्यांना मागायचं. आपल्याकडे नियम दिले कोणाला काय मागायचं. आरोग्यम भास्करादिच्छेद. जर तुम्हाला आरोग्य पाहिजे असेल तर सूर्याला मागा. किती मजेदार रचना आहे. सूर्याला मागायचा अर्थ कोणालाही काही मागायचं असेल तर ती व्यक्ती येण्याच्या आधी आपण तिथं उपलब्ध असलं पाहिजे.
उपस्थित असलं पाहिजे, आनंदाने तयार असलं पाहिजे. म्हणजे सूर्योदय होण्याच्या आधी उठून स्नान करून सूर्य येताना त्याच्या समोर अर्घ्यपात्र घेऊन तयार राहा. आरोग्य आपोआपच मिळणार आहे. सूर्योदयाच्या पूर्वी उठल्यानेच आरोग्य मिळणार आहे. आरोग्यम भास्करादिच्छेद. काय सुंदर रचना आपल्याकडे प्रत्येक देवतेची दिली त्या त्या हिशोबात. पण प्रत्येक देवताला एक 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 गोष्ट वाटून दिली. तुम्हाला हे सगळंच एकत्र पाहिजे असेल तर त्याचं उत्तर एकच आहे, माझा मोरया. कारण तो सिद्धिपतीही आहे, तो बुद्धिपतीही आहे. दोन्ही एकत्र मिळणार आहे. योगही मिळणार आहे, भोगही मिळणार आहे, भुक्तीही मिळणार आहे, मुक्तीही मिळणार आहे. दोन्हीचं एकत्रित स्वरूप माझ्या मोरयाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मोरयाचं चिंतन करायचं आहे, त्याला योग साधायचं आहे, त्याच्या योगामध्येच राहायचं आहे. जमेल त्या मार्गाने आपल्याकडे वेगवेगळे मार्ग सांगितले. कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला. वेगवेगळे नाही आहेत, कोणाला कमी जास्ती नाहीये, कोणता श्रेष्ठ कोणता कनिष्ठ नाहीये, त्याच्यात वाद करण्याकरता नाही सांगितले. मुळात लक्षात घ्या, अध्यात्म हा संवादाचा विषय आहे. हे संवादाचं शास्त्र आहे, याच्यावर वाद नाही घालायचे. वाद समजून बाजूला ठेवले पाहिजे. कोणतंही मोठं नाही, कोणतंही लहान नाही. का वेगवेगळे मार्ग सांगितले? साधक वेगवेगळ्या अवस्थेतले आहेत म्हणून मार्ग वेगवेगळे सांगितले. तुम्ही जर शरीर प्रधान असाल तर तुमच्यासाठी कर्ममार्ग सांगितला, कारण कर्माचा संबंध शरीराशी आहे. शरीराच्या द्वारे कर्म करता येतं. साधन आहे ते धर्माचं, कर्माचं. त्या शरीराचं जर प्राबल्य असेल, शरीर जर मजबूत असेल तर तुमच्यासाठी कर्ममार्ग सांगितला. शरीर आता थकत गेलेलं आहे, नाही शरीराची कामं होत, आता योग कसा करणार? दुसरा हिशोब सांगितला. भावना प्रधानता जर असेल तुमच्या ठिकाणी, तुमचं मनप्रधानता तुमच्या ठिकाणी असेल तर तुम्हाला भक्ती मार्गाचा विषय सांगितला. तुम्ही भावनिकरित्या भगवंताशी जुळा, त्याच्याशी नातं जोडा. त्या नात्याच्या माध्यमातून आपल्याला भगवंताचा आनंद प्राप्त करून घेता येणार आहे. भक्ती मार्गाचा हिशोब सांगितला. तुम्ही बुद्धिप्रधान असाल, तुम्हाला तर्कशुद्धता येत असेल, तुम्हाला एखाद्या गोष्टीचं विवेचन चिंतन करण्याची प्रवृत्ती तुमची असेल, तुमच्यासाठी ज्ञानमार्ग सांगितला. वेगवेगळे मार्ग दिले, साधकांच्या अवस्थेनुसार दिले. त्यानुसार तुम्ही त्याच्याशी जुळा. कोणत्याही मार्गाने जुळा, कसंही जुळा, एवढं महत्त्वाचं असतं. सगळ्या कथांची ही भूमिका समजून या. आपल्याकडे 2 प्रकारच्या कथा दिलेल्या असतात. अगदी सत्यनारायण सत्यविनायकाच्या कथेपासून तर अगदी महापुराणांपर्यंत सगळीकडे ज्या कथा दिलेल्या आहेत त्या कथांमध्ये 2 प्रकारच्या कथा असतात. एकीला विधी कथा असं म्हणतात, एकीला निषेध कथा असं म्हणतात. विधी कथा याचा अर्थ यांनी पूर्वी हे व्रत केले म्हणून त्यांना हे फळ मिळाले, याला विधी कथा असं म्हणतात. निषेध कथा, यांनी हे व्रत नाही केले, त्यांचं असं नुकसान झालं, हे सांगणाऱ्या कथा निषेध कथा. विधी कथाची मजेदार रचना कशी? विधी कथा सांगते यांना हे फळ मिळाले, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गणेश उपासना करा, एक बाजू. दुसऱ्या बाजूला निषेध सांगितलं, यांनी गणेश उपासना नाही केली, त्यांच्यावर हे संकट आले, तसे तुमच्यावर येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर गणेश उपासना करा. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. तात्पर्य एकाच वाक्यात आहे, गणेश उपासना करा. इकडून करा तिकडून करा. ते जसं लहान लेकराच्या बाबतीत असतं ना, आई त्याला समजावून सांगते. आई त्याला म्हणते, जर तू अभ्यास केला ना तर मी तुला लाडू देईल. एक बाजू असते. दुसरी बाजू असते, जर तू अभ्यास नाही केला ना मी तुला कोंडून ठेवील. एक विधी कथा, एक निषेध कथा. दोन्हीचा उद्देश काय असतो? लाडू देण्याचं प्रलोभन दाखवलेलं असतं, कोंडण्याची भीती दाखवलेली असते. दोन्हीतून आईला साधायचं एकच असतं, बाळा अभ्यास कर. तुमच्या कल्याणाचा मार्ग दाखवायचा असतो. श्रुती माता आहे, ती याच पद्धतीने मार्ग दाखवते. म्हणून काही वेळा विधी पद्धतीने सांगते, काही वेळा निषेध पद्धतीने सांगते. कोणत्याही मार्गाने कर, कशाही पद्धतीने कर. काहीतरी पाहिजे म्हणून कर, काहीतरी नको म्हणून कर, पण कर. काय कर? गणेश उपासना कर, जेणेकरून अथर्व होशील, जेणेकरून शांत होशील, जेणेकरून सुखी होशील, समाधानी होशील, आनंदी होशील. तेवढंच चालवायचं, लक्षात घ्या. आणि मग हे ज्याला करता येतं त्याला योगी असं म्हणतात. त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम. यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे नित्यम. ते अखंड तुझं ध्यान करतात, रोज तुझं ध्यान करतात. केव्हा तरी 2-4 दिवस नाही, वेळ मिळाला तेव्हा नाही, आणि एकच तुझंच ध्यान करतात. कारण ध्यान अनेक गोष्टींचं शक्य नाहीये. मी एकाच वेळा 5-7 गोष्टींचं ध्यान करतो असं नाही शक्य. म्हणून ध्यानापर्यंत नेलं. कर्म 4-5 करू शकाल तुम्ही,
कर्माचा शक्य आहे, थोडा वेळ हे केलं थोड्या वेळ ते केलं. ध्यानात तसं नाही करता येत. बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये भक्तीतही शक्य आहे. वेगवेगळ्या देवतांची भक्ती आपण केली, ज्ञानाच्या बाबतीत वेगवेगळे ग्रंथ समजून घ्यायचा प्रयत्न केला, ध्यानाच्या बाबतीत नाही शक्य. ध्यान एकाच शक्य आहे. त्याच्यामुळे एककेंद्रित ती जी भूमिका आहे, एकनिष्ठतेची भूमिका आहे, ती आपल्या समोर सांगतायत. आणि कायम लक्षात ठेवा, उपासनेत असो भक्तीत असो, ही एकनिष्ठता अनिवार्य आहे. याच्याशिवाय फळं नाही मिळत. स्वामी विवेकानंदांचं एक अद्वितीय वाक्य आहे. स्वामीजी म्हणतात, 50 जागी 2-2 फूट खोदलं तर 100 फूट खोदण्याची मेहनत होते, पाणी नाही लागत. पाणी लागायचं असेल ना तर एकाच जागी 100 फूट खोदावं लागतं. हे सूत्र भक्तीतही लागू आहे, लक्षात घ्या. एकाच देवतेची उपासना आपण गोंधळ करतो. मी बाकी सगळ्यांना नाकारत नाही, लक्षात घ्या. कुठल्याही देवतेला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही. सगळ्या देवता आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. कुठलीही देवता निवडा, जी तुम्हाला आवडत असेल, एकच निवडा. मध्ये मध्ये बदलत राहणे हा प्रकार नाही. त्याच्यात अप्रत्यक्षरित्या अविश्वास आहे, लक्षात घ्या. म्हणजे सोमवारी आलो, काही लोक मुद्दाम शंकराला जातात, चांगली गोष्ट आहे, जरूर जा. पण सोमवारी शंकराला गेले, मंगळवारी पुन्हा देवीला, बुधवार म्हटलं की विठोबा, गुरुवार म्हटलं की दत्त महाराज, हे जर ठरवून जात असाल, रस्त्यात मंदिरं लागले, सगळ्यांना वंदनं करावेत, सगळ्यांचे पूजन करावेत, कुठल्याही प्रत्यवाय नाही, लक्षात घ्या. पण जर सोमवारी शंकराला जात असाल आणि काही मागणी मागत असाल आणि त्यानंतर पुन्हा मंगळवारी मुद्दाम ठरवून देवीला जात असाल, तर या वाक्याचा अर्थ असा विचित्र होतो की नाही शंकराच्यानी जमलं तर देवीलाही टिक्का लावून ठेवू, असं नाही चालत. उपासनेचं सूत्र आहे एकनिष्ठता. जशी एखादी पतिव्रता एकनिष्ठतेने फक्त पतीशी जुळलेली असते, तसं मोरयाशी जुळलेलं असलं पाहिजे. तशी एकनिष्ठता असली पाहिजे. त्या एकनिष्ठतेने योग साधल्या जातो. असा जो करतो त्याला योगी असं म्हणतात. तो योगी मोरया तुझं ध्यान करतो. त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम. ते तुझं चिंतन करतात, ते तुझं ध्यान करतात, ते तुझं मनन करतात. त्या मननाच्या माध्यमातून ते तरून जातात. म्हणून त्या मननाच्या माध्यमातून तरण्यासाठी जो वापर जातो त्याला मंत्र असं म्हणतात. कारण मंत्र शब्दाचा अर्थच आहे मननात्रायते. ज्याचं चिंतन केल्याने माणूस तरुण जाणार आहे, या सगळ्या भवसागराच्या पार जाणार आहे, या थर्वतेच्या पार जाणार आहे, अथर्वतेला प्राप्त होणार आहे, त्याला मंत्र असं म्हणतात. तो मंत्र समजून घ्यायचा आहे. पण तो मंत्र समजून घेण्याकरता आपण मोरयाच्या चरणापाशी पोहोचलो. सगळी जी पद्धत आहे पोहोचण्याची ती आपण पाहिली. त्वं भूमिरापो नलो नीलो नभा हा करत मागे आलो, पोहोचलो मोरयाच्या पायाशी. आता सोडायचं हे भवसागर, याच्या पलीकडे जायचं आहे. आता मंत्रापाशी पोहोचले. पण नियम असतो प्रवासाचा. प्रवास पूर्ण झाला ना की एकदा मागे वळून पाहायचं असतं. काही सुटलं नाही पाहिजे, काही राहिलं नाही पाहिजे. प्रवासातला जो नियम आहे तोच अध्यात्माच्याही क्षेत्रात आहे, तोच चिंतनाच्याही क्षेत्रात आहे. आणि म्हणून मागे वळून एकदा पाहिलंय. सिंहावलोकन त्याला म्हणतात शास्त्राच्या भाषेत. तसं एक सिंहावलोकन केलेलं आहे. आणि म्हणून मधलं जे वर्णन आपल्यासमोर येणार आहे ना आता, ते वर्णन सिंहावलोकनाचं वर्णन आहे. मागे वळून पाहतोय तो योगी, काय काय सोडत आलो, आता सगळं सोडून द्यायचंय. पण जे सोडत आलो ते काय होतं. आता मी मोरयापाशी पोहोचलो, या सगळ्याला का वंदन करायचं, एकदा मागे वळून का पाहायचं. कारण हे सगळे साधनं होते, हे माझे टप्पे होते. ज्या टप्प्यांना पार करत करत मी आलोय मोरयापर्यंत. मग या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता नसली पाहिजे का. माणूस गच्चीवर पोहोचला, माडीवर पोहोचला, आनंद असतो. माडीवर पोहोचण्याकरता ज्या पायऱ्या असतात ना, शेवटच्या पायरीनंतर एकदा खाली वळून पाहावं, त्या सगळ्या पायऱ्यांना धन्यवाद द्यावेत. कशा करता, त्यांच्यामुळे इथपर्यंत येऊन पोहोचलोय. आता व्यापक दिसतंय. आता एकदा माडीवर गेल्यानंतर सगळं दूरवरचं दृश्य दिसतंय. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या पायऱ्यांनी मदत केली त्या सगळ्या पायऱ्यांच्या प्रति कृतज्ञता. कारण सगळ्या भूतांच्या प्रति कृतज्ञतेचा विचार आपण पाहिला. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे माऊलींनी भूमिका मांडली, ती भूमिका समजून घ्यायची आहे. या सगळ्यांच्या प्रति धन्यवाद द्यायचे. म्हणून धन्यवादाकरता तो योगी मागे वळून एकदा पाहतोय. कसा गेलाय. भूमिरापो नलो नीलो नभः चत्वारी वाक्पदानी गुणत्रयातीतः मूलाधार स्थितोसी नित्यम. असं करत
पाठीमागं गेलेला आहे, तिथून वळून पाहतो. शक्तित्रयात्मक पाहिलं होतं, 3 प्रकारच्या शक्तींनी युक्त असलेला मोरया तू आहेस हे सगळं पाहिलं होतं. या 3 शक्तींचा संचालक मोरया तू आहेस असं पाहिलं होतं. आणि मग त्या 3च्या पलीकडच्याच चिंतन केलं होतं. आता मागे वळून पाहतोय. वर्णन करताना शब्द वापरलेत अथर्वशीर्षकारांनी, त्वम ब्रह्मा त्वम विष्णू त्वम रुद्र त्वम इंद्र त्वम अग्नी त्वम वायू त्वम सूर्य त्वम चंद्रमा. उलट वर्णन आहे. मगाशी जाताना आपण खालून वर गेलो होतो, पृथ्वीपासून वर्णन सुरू केलं होतं. भूमी रापो नलो नीलो नभा, अधिक व्यापक तत्वाकडे गेलो होतो. आता वर्णन लक्षात घ्या, वर्णन उलट्या बाजूनी केल्यासारखं आपल्याला लक्षात येतंय. पहिल्यांदा त्वम ब्रह्मा त्वम विष्णू त्वम रुद्र वापरलं, हे 3 महेश्वर वापरले. उरलेले 2 गृहीत आहे, शक्ती आणि सूर्य त्याच्यामध्ये अंतर्हित आहेत, तिघांचं वर्णन वापरलं. शक्तित्रयात्मक म्हणत होते, त्या 3 शक्तींचे संचालक असणाऱ्या 3 देवतांचं वर्णन आपल्या समोर सांगितलं. 3 जगदंबांचं वर्णन आपण पाहिलं, महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, त्यांच्यासोबत कार्य करणाऱ्या 3 चैतन्य शक्तींचं वर्णन केलं. त्वम ब्रह्मा त्वम विष्णू त्वम रुद्र, तिघांचं वर्णन आपल्या समोर आलं. पण तेवढ्या वर्णनाने नाही थांबले, मग पुन्हा वर्णन केलं. कोणतं? त्वम इंद्र त्वम वायू त्वम सूर्य. किती मजेदार रचना आहे. मग आता पुन्हा इंद्राचं वर्णन केलं, इंद्राच्या आणखीन खाली यायचंय म्हणून वायूचं वर्णन केलं. मग त्वम सूर्य हा जडत्वाचा विषय आला. त्वम चंद्रमा, त्या चंद्रापर्यंतचं वर्णन आलं. तो चंद्र आणखीन खालचा आहे का? कारण सूर्याच्या भरोशावर चालणार आहे. पहा, उलटं वर्णन आलं. तुम्ही म्हणा आता असं वर्णन का केलं? एकदा तूच ब्रह्मा विष्णू महेश आहे म्हणून सांगितल्यानंतर पुन्हा तू इंद्र आहे, चंद्र आहे, सूर्य आहे हे सांगायची गरजच काय? ते सगळंच आहे. त्याचं उत्तर आहे नाही. हे जे सगळं सोडत आलोय ना, ते काय आहे हे तो आता योगी पाहतोय. हे सगळं मोरयाच होतं हे त्याला आता जाणवतंय. तो वरून पाहतोय, लक्षात घ्या. या सगळ्याच्या पार गेलेल्या अवस्थेतून पाहतोय. आणि म्हणून त्याला दिसताना पायऱ्या कशा दिसल्या? खालून जाताना आपण वर्णन पाहिलं होतं, पृथ्वीपासून वर्णन करत करत वर गेलो होतो. आता तो त्वम शक्तित्रयात्मकाच्या पलीकडून पाहतोय. तिथून जर त्याचं निरीक्षण चालू असेल तर ते निरीक्षण कसं असेल? त्याला पहिले ब्रह्मा विष्णू महेश दिसणार ना, कारण तिथं आता तो पोहोचलाय. त्या अवस्थेच्या पार जाणारा जर अवस्था असेल त्याची, तर तिथून पाहताना त्याला त्वम ब्रह्मा त्वम विष्णू त्वम रुद्र आधी दिसणार आहे. मग त्वम इंद्र त्वम वायू. कारण हे वरचे 3 सांगितले ते परमेश्वर स्वरूप आहेत. बौद्धिक अवस्थेचं वर्णन आपण जे म्हटलं होतं ते आहे. देवतांच्या पलीकडचा विचार आपण पाहिला होता. महेश्वर स्वरूपात त्यांचं वर्णन केलं. मग देवतांवर आले, कारण त्यांच्या खाली देवता होत्या. एक एक टप्पा करत आपण गेलो होतो. महेश्वरांच्या आधी आपण देवतांचं चिंतन केलं होतं. म्हणून आपल्याकडची पद्धत नाही का, थेट वैकुंठात जाण्याची इच्छा कमी लोकांची असते, थेट कैलासात जाण्याची भूमिका कमी असते. पहिल्यांदा आपल्याला स्वाभाविक वाटतं स्वर्गात जाऊ का? कारण आधी स्वर्गच दिसणार आहे आपल्याला. मग स्वर्गाच्या नंतर वैकुंठ कैलास इत्यादींचं वर्णन येतंय. आता उलट्या बाजूनी तो पाहतोय. म्हणून त्यांनी पहिले ब्रह्मा विष्णू महेश म्हटलं, मग इंद्र म्हटलं. एक इंद्र सांगून उपयोग नाही, सगळ्या देवता. त्याच्याकरता एक वायू सांगून टाकला का? कारण वायूचा संबंध चंचलतेशी आहे. मग आपला जो विषय पाहत होतो आपण मनाचा आहे. मन तसंच आहे. वायोरिव सुदुष्करम. या मनाला पकडणं कसं आहे? जसं वाऱ्याला पकडणं आहे. म्हणून त्या वाऱ्याला मनाच्या प्रतीक रूपात इथं वापरलं. म्हणून वायूचा संबंध वापरला. बौद्धिक स्तरांवर या 3 देवतांचा विचार वापरला. मानसिक स्तरावर इंद्रादिक देवतांचा विचार आपल्या समोर वापरला. प्रतीक रूपात वायू वापरला उरलेल्या सगळ्या देवतांच्या. इंद्र मोरया तूच आहेस, वायू रूपातही तूच आहेस. याचा अर्थ सगळ्या देवतांच्या रूपात तूच आहे. थोडंसं आणखीन वापस पाहिलं त्याने, त्याला तिथून दिसलं ज्या जडदेव स्वरूपातल्या देवता होत्या. आकाशात दिसणारा सूर्य तिथं अपेक्षित आहे. त्या सूर्याकडे पाहिलं, तो सूर्यही मोरया तूच होता. मला वाटत होता जड, तो आता जड नाही वाटत. आता मला तेही चैतन्य वाटतंय. त्याच्या पलीकडे आणखीन खाली त्याच्या भरोशावर चालणार, सूर्याच्या आधारावर चालणारं चंद्रतत्व पाहिलं. त्याही तत्वामध्ये मोरया तूच आहेस. जे जे सगळं स्वावलंबी वाटत होतं, परावलंबी वाटत होतं, क्षय ही असणारं वाटत होतं, वृद्धी असणारं वाटत होतं, सगळं तूच होता मोरया. आता त्याला तिथून जाणवतंय एका मोरयाशिवाय काही नाहीये.
सगळ्या देवतांच्या सगळ्या उपासकांची ही अंतिम सुंदर अवस्था आहे, लक्षात घ्या. जसं आपल्याकडे संत सांगतात, भरला घनदाट हरी दिसे, दुसरं काही दिसतच नाहीये. लोक विचारतात संतांना, आम्हाला भगवान कुठंच दिसत नाही. संत मोठं सुंदर वर्णन करतात, अरे म्हणे दुर्दैवी हा, तुम्हाला भगवान कुठंच दिसत नाही, आम्हाला भगवंताशिवाय कुठंच काही दिसत नाही. इतका बदल करायचा आहे आपल्यात, तेव्हा ते संत होतात, तेव्हा ते शांत होतात. माझं म्हणणं, संत नंतर होता येईल, शांत तर आधी होता आलं पाहिजे की नाही. अथर्वशीर्ष त्याच्यासाठी मार्ग आपल्याला सांगतोय. वरतून पाहतोय तो योगी, तो चिंतक तिथून पाहतोय, परत ये. आता जे जे सोडत आलो ते सगळं मोरया तू आहेस. म्हणजे भूमीपासून जात जात जिथपर्यंत गेलो, वापस पाहिलं चंद्रबापर्यंत, मोरया सर्वत्र तूच भरलेला आहे, असं त्याचं वर्णन केलं. असा त्याचा आनंद घेतला. त्वं भूर्भुवस्वरोम, भूहू भुवहा स्वहा इत्यादी रूपांमध्ये ज्या लोकांचं वर्णन केलं, सर्वत्र तूच भरलेला आहे. या अनंत कोटी ब्रह्मांडात मोरया तूच भरलेला आहे. आता मला तुझं मनन करायचं आहे, आता मला तुझं चिंतन करायचं आहे, मंत्र जपायचा आहे. कोणता आणि कसा, उद्याच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.